सर, तुमचा 30 वर्षांपेक्षा जास्त इतका मोठा अनुभव आहे. सुरुवात कशी झाली? तुम्हाला कुठल्या सोर्सेस कडनं प्रेरणा मिळाली ते आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. मी अब्दुल कलाम साहेबांचं एक पुस्तक वाचलं, प्रेरणा की उडान. आणि ते प्रेरणा की उडान वाचत असताना असं लक्षात आलं की आपण शिक्षणाच्या माध्यमातनं, त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की प्रोव्हाइडिंग अर्बन ऑपॉर्च्युनिटीज टू रुरल एरिया, PURA. जे जे काय चांगलं अर्बन मध्ये आहे ते तुम्ही रुरल मध्ये म्हणजे खेड्यामध्ये कसं पोचवाल. आणि कनेक्टिंग इंडिया विथ भारत, म्हणजे इंडिया आहे हा सगळ्या शहरांमध्ये राहणारा आणि भारत हा आहे हा सगळ्या विलेजेस मध्ये खेड्यांमध्ये. खेड्यांना समृद्ध कसं करायचं या उद्देशाने त्यांनी एक पुस्तक लिहिलंय. त्याला टार्गेटेड 3 बिलियन म्हणतात, प्रेरणा की उडान म्हणतात. माझ्यावर जो इम्पॅक्ट झाला तो झाला प्रेरणा की उडान या पुस्तकाचा. आणि मग मी 2 PhDs केल्यात. एक PhD माझी इंटरनॅशनल ट्रेड, हे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन ट्रेड न्यू दिल्ली अंडर मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज त्यांच्या माध्यमातून तिथे WTO लॅब होती. शेतकऱ्यांच्या याच्या काय वस्तू मार्केटमध्ये विकायला येतात त्यांच्यावर काही कॅपिंग सिलिंग गव्हर्नमेंटनी लावत गेले आणि वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनने काही त्याच्यावर बंदी आणल्या. तर याचा सगळा अभ्यासक्रमाचा भाग म्हणून मी तो विषय घेऊन IIFT मध्ये एक WTO लॅब होते. ते साधारण हा काळ होता 98 ते 2000. या काळामध्ये मी तिथे काम करून माझी पहिली PhD झाली. दुसरी PhD मी 5G मध्ये केली. VRC नागपूर इथून मी PhD इन 5G, हे जे आता अद्ययावत जे तंत्रज्ञान येत आहे आणि 5G चा इम्पॅक्ट शेतकऱ्यांवर, 5G चा इम्पॅक्ट शिक्षणावर कसा होईल आणि 5G चा इम्पॅक्ट हेल्थकेअरवर कसा, 3 गोष्टी घेतल्या. या पुस्तकांचा रेफरन्स घेतला आणि त्याच्यावरच मग मी PhD नंतर 2 पोस्ट डॉक्टर, हा माझा शिक्षणाचा प्रवास.